नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात झुरळांच्या आंदोलनावर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया, पवार आंदोलकांच्या पाठोपाठ मोदींच्या भेटीला, अमेरिकेचा भारतीय औषध क्षेत्राला मोठा दणका, ट्रम्प यांची जेनेरिक औषधांवर 200% टॅरिफची घोषणा. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे तर वरवरची बातमी नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. तर बातमी आहे झुरळांच्या आंदोलनावर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया. लाठीचार्ज झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी झुरळ म्हणून घेणारे तरुण आणि विद्यार्थी संघटना ठाम आहेत. लाठीचार्ज झाल्यानंतर आज पहिल्यांदाच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भाष्य केले आहे. आम्ही नीट बाबत बोलण्यास तयार आहोत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि त्याची जबाबदारी घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पण काँग्रेस स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर करून घेत आहे. तर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत घडलेल्या प्रकाराबद्दल, विस्कळीत झालेल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. दरम्यान झुरळांच्या आंदोलनाचे जगभर पडसाद उमटले आहेत. लंडन, न्यूयॉर्क, जर्मनी या देशातही विद्यार्थ्यांची आंदोलनं झाली. आज मनोज जरांगे पाटील यांनी अभिजित दिपके यांचे जंतर मंतरवर भेट घेत मराठ्यांचा पाठिंबा दिला, तर काही शीख बांधवांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान विरोधकांनी काळे कपडे घालून संसदेच्या बाहेर प्रतिकात्मक निषेध केला, तर संसदेत हाच मुद्दा उचलून धरत संसदेचं कामकाजही ठप्प राहिले. बातमी आहे पवार आंदोलकांच्या पाठोपाठ मोदींच्या भेटीला. सध्या विद्यार्थ्यांच्या जंतर मंतरवरील आंदोलनामुळे देशाचं राजकारण चांगलंच तापलंय. काल शरद पवार यांनी स्वतः जंतर मंतरवर जाऊन कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून विरोधकांनी हे सरकारला कोंडीत पकडलं आहे. असं असताना आज शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि दिलखुलास गप्पाही झाल्याची पोचपावती स्वतः पीएमओ कडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि शेतकरी प्रश्नावर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याचे सांगितलं जात आहे. पण शरद पवार जे बोलतात नेमकी तीच गोष्ट असेल याची शक्यता कमीच. कारण यापूर्वीही 2019ला 3 शेतकरी कायद्यांविरुद्ध आंदोलन सुरू असताना शरद पवार आणि मोदी यांची भेट घेतलेली. ती शेतकरी आंदोलनाबाबत आहे असंही सांगण्यात आलं होतं. पण काही वर्षांनी शरद पवार यांनी स्वतःच खुलासा केला की आम्ही भाजप सोबत जाणार नाही, हे स्वतः भाजपच्या नेतृत्वाला सांगावं यासाठीची ती भेट होती. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भोवती राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होणार, की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भाजपात जाणार, की भाजपाच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार, या प्रश्नांचं वावटळ आहे. त्यामुळे आजची शरद पवार आणि मोदींची भेट नक्की कशासाठी झाली याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. बातमी आहे अमेरिकेचा भारतीय औषध क्षेत्राला मोठा दणका, ट्रम्प यांची जेनेरिक औषधांवर 200% टॅरिफची घोषणा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेनेरिक औषधांच्या आयातीवर टप्प्याटप्प्याने तब्बल 200% टॅरिफ लावण्याची मोठी घोषणा केली आहे. या निर्णयामुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर औषध निर्यात करणाऱ्या भारतीय फार्मा कंपन्यांवर गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवीन धोरणानुसार 1 ऑगस्ट 2026 पासून हे लागू केले जाईल. 1 ऑगस्ट पासून पुढील 2 वर्षासाठी टॅरिफ 0 राहील. मात्र त्यानंतर तिसऱ्या वर्षी हे शुल्क 100% आणि 2029 पर्यंत थेट 200% नेले जाईल. औषध निर्मितीचे उद्योग पुन्हा अमेरिकेतच सुरू व्हावेत आणि ज्या कंपन्या तिथे कारखाने उभारणार नाहीत त्यांना दंड व्हावा या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. भारताच्या एकूण औषध निर्यातीपैकी तब्बल 34% भाग एकट्या अमेरिकेत जातो. दरवर्षी भारत अमेरिकेला सुमारे $8.5 अब्ज औषधं विकतो. आणि नवीन धोरणामुळे तात्पुरता 2 वर्षांचा दिलासा मिळाला असला तरी पुढील काळात टिकून राहण्यासाठी सन फार्मा, सिप्ला, डॉक्टर रेड्डीज यासारख्या प्रमुख भारतीय कंपन्यांना अमेरिकन भूमीतच निर्मिती प्रकल्प उभारावे लागणार आहेत. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.